बडनेरा येथील मुस्लिम कब्रस्तानातील मूलभूत सुविधाच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत राजवीर जनहित संघटनेने थेट महापालिका आयुक्तांचे घेराव आंदोलन केले. कब्रस्तानात हायमास्ट, लाईट, विद्युत पोल आणि पाण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावतीच्या बडनेरा परिसरातील जुनी वस्ती मुस्लिम कब्रस्तानातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राजवीर जनहित संघटनेने महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली शेख वाजिद निहाल खान आणि त्यांच्या सहकार्याच्या नेतृत्वात महापालिका आयुक्तांना निवेदन देत घेराव करण्यात आला. निवेदनानुसार बडनेरा येथील मुस्लिम कब्रस्थानात रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याने दफनविधीसाठी येणाऱ्या हजारो नागरिकांना अंधारात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कब्रस्तान परिसरात विद्युत पोल आणि हायमास्ट लाईट उभारण्यात याव्यात अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच कब्रस्तानात वजू करण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिसरातील बोरवेल बंद अवस्थेत असल्याने ती तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत कब्रस्तानातील समस्या तातडीने सोडवण्यात आल्या नाही तर आगामी काळात महापालिका आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. निवेदन देताना संघटनेने अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आता महापालिका प्रशासन या मागण्यांवर किती वेगाने कारवाई करते याकडे बडनेरा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. बडनेरा मुस्लिम कब्रस्तानातील प्रकाश आणि पाण्याच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न आता थेट महापालिका प्रशासनासमोर पोहोचला आहे. राजवीर जनहित संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्याने या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.